3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या भाविकांना दररोज प्रसादाचं आयोजन ते करण्यात येत असतं. दररोज या भाविकांना ज्या ठिकाणी प्रसाद देण्यात येतो त्या अन्नछत्रामध्ये मी सध्या आहे. ही सगळी दृश्य जी आहेत ते आपण पाहतो. राज्यभरातून किंवा देशभरातून जे भाविक येतात त्या भाविकांना या अन्नछत्रामध्ये प्रसादाचं आयोजन आहे. खरं तर इराण आणि इस्रायल या युद्धाच्या पार्श्वभूमीवर जर पाहिजे झालं तर या अन्नछत्रावर सुद्धा मोठा परिणाम होईल अशी शक्यता जी आहे ती पाहायला मिळते. खरं तर मी याच्या किचनमध्ये सुद्धा आपण सगळी दृश्य जी आहेत ती आपण पाहतो की गॅस सगळ्यात मोठा वापर करतो या ठिकाणी करण्यात येतो. कारण भाविक जे आहेत ते मोठ्या संख्येने येत असतात. तर प्रत्येक दिवशी 4 ते 5 हजार भाविक या ठिकाणी भेट देत असतात आणि हा प्रसाद जो आहे तो घेत असतात. त्यामुळं या सगळ्या युद्धाच्या काळामध्ये जो गॅस पुरवठा खंडित होईल किंवा गॅस पुरवठ्याचा जो विस्कळीतपणा आहे त्याचा परिणाम जो आहे तो अन्नछत्रावर होण्याचा सुद्धा कुठेतरी प्रयत्न जो आहे किंवा जी शक्यता जी आहे ती पाहायला मिळते. माझ्यासोबत याच संदर्भात बोलण्यासाठी राजू मेळकरी जे महाराष्ट्र अंबाबाई मंदिर अन्नछत्राचे अध्यक्ष देखील आहेत ते बोलण्यासाठी. सर, काय नेमका सध्या परिस्थिती आहे आणि काय परिणाम आहे? या इस्रायल आणि इराणच्या युद्धामुळं आमच्यावर खूप मोठा परिणाम झालेला आहे. गॅस जे आम्हाला मुख्य लागतं ह्या अन्न शिजवण्यासाठी ते आम्हाला तुझ्या तुटवडा जाणवत आहे आणि सरकारकडून गेल्या निर्बंध आल्यामुळं थोडी आमची पंचायत झालेली आहे. दररोज आम्हाला या ठिकाणी 7 ते 7 सिलेंडर लागतात. महिन्याकाठी 100-150 सिलेंडर या ठिकाणी आम्हाला लागत असतात कमर्शियल. तर सरकारच्या निर्बंधामुळे थोडी आमची अडचण निर्माण झालेली आहे आणि कसं अन्नछत्र चालवावं हा एक मोठा प्रश्न आमच्यासमोर निर्माण झालेला आहे. 5 ते 4 दिवसाचा गॅस पुरवठा आमच्याकडे शिल्लक आहे. त्यानंतर आम्हाला काय करायचं हा एक पर्याय शोधावा लागेल किंवा अन्नछत्र बंद करावं लागेल किंवा ह्यातले काही पदार्थ कमी करावे लागतील. हे 3 पर्याय आमच्याकडे आहेत. शक्यतो आम्ही काय करतो, लाकूड वापरून ते काय करता येतं का, लाकूड कोळसा वापरून हे अन्नछत्र सुरू चालू करता येतं का, करता हाही प्रयत्न करायचा. त्याचबरोबर कलेक्टर साहेबांना निवेदन किंवा देऊन त्यावर जे गॅसचे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्याशी संपर्क करून गॅस पुरवठा कसा सुरळीत होईल याचे आम्हाला नियोजन करायचं. नाहीतर एखादा पदार्थ कमी करून ते गॅसचं वाढणं होणार हे थांबवून आम्हाला इकडे वापरतो. अशा पद्धतीने हे चालवण्याचा आमचा निर्णय आम्ही करत आहोत. बघू आता कसं काय पुढं परिस्थिती निर्माण होऊ द्यावं अवलंबून बरंच नाही. नक्कीच हे किचन देखील आपण पाहूया की काय नेमकं कोणकोणत्या वस्तू प्रसादासाठी यामध्ये आपण हा भात केलेला आहे. त्यामुळे इथं भाजी आहे, इथं पलीकडे इथं खीर आहे. त्याचबरोबर इथं परत भाताची पातेली दुसऱ्या मी तयार ठेवलेले आहेत. भात हा सोडून तो भात करायचा त्याचे नियोजन ठेवलं आहे. त्याचबरोबर आमटी ही आम्ही इथं करून ठेवलेली आहे. जसं भात लागेल तसं आम्ही पदार्थ हे करत असतो. पण गॅसमुळं थोडी आमची फार मोठी अडचण या ठिकाणी निर्माण झालेली आहे. भविष्यात काय होते ते आम्हाला थोडा निर्णय घ्यावाचा गरज आहे. साधारणतः किती गॅस सिलेंडर आपल्या दिवसाला लागतात, किती भाविक असतात? सरासरी दिवसाला 5 ते 6 सिलेंडर कमर्शियल लागतात आम्हाला. तर तुझ्या आकडा हा जास्त असतो ते मला महिन्याकाठी आम्हाला 150-200 सिलेंडर या ठिकाणी लागतात. ते आम्ही सिलेंडर या ठिकाणी वापरत असतो. तर याचा परिणाम इथल्या स्टाफवर सुद्धा होणार आहे कारण तुटवडा गॅसचा तुटवडा झाला की काही पदार्थ तुम्ही केले की काही कर्मचाऱ्यांना सक्तीची सुट्टी द्यायची आम्हाला गरज भासणार आहे. अशी परिस्थिती येऊ नये तर त्यांचं आमच्या जवळ म्हणजे 100वर कर्मचारी काम करतात. त्याचाही परिणाम रोजीरोटीचा प्रश्न आहे. त्यामुळे असे करून चालणार नाही. आम्ही सरकारला विनंती करून किंवा किमान आमच्याबरोबर गॅस पुरवठा आम्हाला सुरू करून द्यावा. ही मोफत भौतिक सेवा आहे. तर भक्ताचा ओढा इकडे जास्त असल्यामुळं आमच्याकडं थोडं लक्ष द्यावं सरकारनं अशी आमची विनंती आहे. खरं तर अशी परिस्थिती यापूर्वी कधी झाली का? कोरोना असं सुद्धा येऊन गेला त्यावेळेस सुद्धा काय परिस्थिती? नाही, आजपर्यंत असं काय कधी घडलेलं नाही की पहिलीची वेळ तर आम्ही जरा थांबवून गेलेलो आहे. कोरोना काळामध्ये सगळं बंद होतं ते आम्ही ते मान्य केलेलं. या युतीजन्य परिस्थितीमुळे ही फार मोठी परिस्थिती वाईट निर्माण झाली आहे. त्यातून लवकर तोडगा निघावा. नक्कीच धन्यवाद. तर सगळी दृश्य आपण पाहिली ही अंबाबाई मंदिरात येणाऱ्या भाविकांना जो प्रसाद देण्यात येतो त्याचं किचन आहे. खरं तर जर गॅसचा पुरवठा जर अशाच पद्धतीनं झाला किंवा कमी झाला तर या अन्नछत्रावर सगळ्यात मोठा परिणाम आहे. सध्या 4 ते 5 दिवस पुरेल इतकाच गॅसचा साठा या ठिकाणी आहे. त्यामुळे प्रशासनाला सुद्धा निवेदन देखील देण्यात येईल. या प्रसादाबाबत काय नियोजन करता येईल याबाबतचा सुद्धा तोडगा जो आहे तो महालक्ष्मी अन्नछत्र ट्रस्ट मार्फत करण्यात येते. मात्र जर पाहिजे झालं तर अन्नछत्रावर सुद्धा महालक्ष्मी अन्नछत्रावर सुद्धा सगळ्यात मोठा परिणाम जो आहे तो या गॅस पुरवठ्याचा पाहायला मिळतो. विशाल पुजारी, NDTV मराठी, कोल्हापूर.